नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। धुळ्यातील शाळेचा चपराशीस मराठवाड्यातील नशेचा पुरवठादार 18,000 बाटल्या जप्त। धुळ्यातील शाळेत चपराशी असलेल्या कल्पेश चंदुलाल अग्रवाल वय 38 राहणार पद्मनाभ नगर धुळे हा मध्य प्रदेश व गुजरातहून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व पातळ औषधांची तस्करी करून संपूर्ण मराठवाड्यात पुरवठा करत होता। ही बाब उघडकीस येताच गुन्हे शाखेच्या 4 पथकांनी मध्य प्रदेश गुजरात गाठत दुर्गेश सीताराम रावत वय 54 राहणार इंदूर व धर्मेश उर्फ गोपाल खेमचंद प्रजापती वय 32 राहणार अहमदाबाद या 2 एजन्सी चालकांना अटक केली। त्यांच्याकडे अवैधरित्या साठवून ठेवलेला 18,360 बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला। विशेष म्हणजे 175 रुपये मूळ किंमत असलेली एक बाटली अग्रवालला 55 रुपयात मिळत होती। नशेखोरांना 350 रुपयांपर्यंत विक्री केली जात होती। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी मूळ पेडलर्सचे सिंडिकेटस मोडून काढण्यासाठी नियोजन केलं। एएनसी गुन्हे शाखेसह विशेष पथक यासाठी सातत्याने कारवाई करत आहे। त्यात 9 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे, विनायक शेळके यांच्या पथकांनी अग्रवालसह सय्यद नबी सय्यद लाल वय 33 राहणार वाळूज यांना रंगेहात पकडलं। त्यांच्या कारमधून 100 गोळ्यांच्या लपवलेले पाकिट जप्त केले। अग्रवालचे सय्यद नबी सय्यद लाल व ज्ञानेश्वर मनोहर यादव उर्फ माऊली राहणार जय भवानी नगर याच्या सोबतचे 8 वर्षापासूनचे अंमली पदार्थाचे हे मोठे रॅकेट गुन्हे शाखेने अखेर मोडून काढला आहे। अग्रवाल, रावत व प्रजापतीकडून औषधांचा साठा मागवत असल्याचे निष्पन्न झाले। बँक खात्याद्वारे त्यांच्यात 4 महिन्यात लाखोंचे व्यवहार झाले। पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून निरीक्षक संभाजी पवार यांनी 4 पथके तयार केली। 2 दिवसात पथकांनी इंदूर व अहमदाबाद गाठत रावत प्रजापतीच्या गोडाऊनमध्ये छापे टाकत तब्बल 18,360 बेहिशोबी बाटल्यांचा साठा जप्त केला। त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली। अग्रवाल 2017 पासून या रॅकेटमध्ये सक्रिय आहे। 2018 मध्ये नबी व त्याला अटक झाली होती। औषधांची ऑर्डर करण्यासाठी त्याने सुरतच्या मित्राच्या नावे बनावट औषध परवाना तयार करून धुळ्यात ट्रॅव्हल्स कुरिअर मार्गे मागवला होता। त्याची खात्री न करताच प्रजापती, रावत औषधांचा पुरवठा करत होते। गेल्या 5 महिन्यात अग्रवालने त्यांच्याकडून तब्बल 12 ते 15 हजाराच्या गोळ्यांची ऑर्डर दिल्याची धक्कादायक बाब समोर आली। शिवाय 7 दिवसाला तो शहरात 800 बाटल्यांचा पुरवठा करत होता। पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, विनायक शेळके, ज्ञानेश्वर अवघड, संजय बहुरे, उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, सहाय्यक फौजदार दिलीप मोदी, अंमलदार प्रकाश गायकवाड, अशरफ सय्यद, अमोल शिंदे, नवाब शेख, सागर पांढरे यांनी ही कारवाई पार पाडली। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।